नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आलं होतं. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या उपक्रमाचे यंदाचे 3रं वर्ष आहे. उपक्रमामध्ये राज्यातील विविध भागातील मंगळागौरीचे संघ सहभागी झाले होते. विशेषतः कोकणातील आणि पालघर जिल्ह्यातील महिला संघाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघाने या ठिकाणी मंगळागौरीचे खेळ सादर करीत वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश देखील दिलेले आहेत. माजी नगरसेवक संजय वागुले आणि वृषाली वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असून महिला देखील आवर्जून आपली कलाकृती या ठिकाणी सादर करतात. एकूण 32 संघ यामध्ये सहभागी झाले होते. विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसं दिली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजिका महिला मोर्चा नौपाळा मंडळ अध्यक्ष वृषाली वागुले, भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वागुले यांनी दिली आहे. या मंगळागौर स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला विविध प्रकारची पारितोषिक देखील दिली जाणार आहेत. 31,000, 21,000, 11,000 आणि 5,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपाच्या महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणे शहरातील मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे वृषाली वागुले आणि संजय वागुले यांनी आभार देखील मानले आहेत. आज विश्वास सामाजिक संस्था जे आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक संजय वागुले, वृषालीताई या सगळ्यांच्या माध्यमातून ही संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे. त्यांच्यातर्फे स्पर्धा घेतली. मंगळागौरीचा कार्यक्रम तर केला जातो, पण त्याच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. हा एक अभिनव उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा आहे, आपली संस्कृती तर जोपासली जाते, पण महिलांमध्ये मंगळागौरीचा खेळ जो आहे हा अत्यंत त्याला आवडीचा असा खेळ आहे आणि निरनिराळ्या भागामधनं, निरनिराळ्या जिल्ह्यामधनं इथे सहभागी झालेले आहेत. वर्षानुवर्ष अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची ही विश्वास सामाजिक संस्थेची सर्व मंडळी हे संस्कृतीचं जतन करते. याच्यातूनच संस्कार होतो आणि त्याचा लाभ जो आहे तो खूप स्पर्धक या ठिकाणी आले, दिवसभर चालणार आहे आणि त्यामुळे मी विश्वास सहकारी सामाजिक संस्थेचं पण अभिनंदन करीन आणि तमाम आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मंगळागौरीच्या निमित्ताने देखील खूप शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यामधील मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी आम्ही करतो. यंदाचं हे 3रं वर्ष आहे आणि एकूण ठाणे जिल्ह्यातनं आणि रायगड जिल्ह्यातनं असे मिळून 32 या गट मंगळागौरीचे या ठिकाणी मंगळागौर सादर करायला आलेले आहेत. अनेक मंगळागौर करणाऱ्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी आम्ही देतो. 32 गट, सकाळी 11 वाजता कार्यक्रम चालू झालेला आहे. प्रत्येकाला 15 मिनिटं दिली जातात आणि चांगलं प्रात्यक्षिक मंगळागौरीचं ठाणेकरांना बघायला या ठिकाणी भेटतं आहे. विश्वास सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष नवरात्रामध्ये महाबोंडला आयोजित करते. यंदाचं महाबोंडलाचं 21वं वर्ष आहे आणि मंगळागौरीचं 3रं वर्ष आहे आणि या ठिकाणी महिलांना उत्तेजन देण्यासाठी विश्वास सामाजिक संस्था अनेक उपक्रम राबवत असते. त्यामधील मंगळागौर याचं यंदाचं 3रं वर्ष आहे. आज विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे गडकरी येथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. हे स्पर्धेचं 3रं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातनं विविध ठिकाणाहून आणि एस्पेशली कोकणातनं खूप छान मंगळागौरीचे गट आज ठाण्यामध्ये आलेले आहेत. त्यांना एक चांगलं व्यासपीठ आणि मंगळागौरीच्या कलांमधनं विविध संदेश आज हे गट इथे गडकरी रंगायतनमध्ये सादरीकरणातनं देत आहेत. मी समस्त ठाणेकरांना विनंती करेन की त्यांनी जरूर आज इथे गडकरी रंगायतनला या व स्पर्धकांना प्रोत्साहन द्या. विविध समाज उपयोगी संदेश मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधनं ह्या सर्व महिला देत आहेत. खूप छान गट आहेत आणि समाजाच्या विविध भागांमधनं आलेल्या या महिला आहेत. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आज गडकरी इथे पाहायला मिळतंय. मी सर्व ठाणेकरांना पुन्हा एकदा विनंती करेन की जरूर या स्पर्धेला उपस्थित राहून तुम्ही सुद्धा
एक छान स्पर्धा बघू शकाल। आज इथे आपण 32 गट एकूण आलेले आहेत आणि आपण 9 पारितोषिकं इथे देतोय। पहिली 4 पारितोषिकं आणि उत्तेजनार्थ 5 पारितोषिकं अशी आपण 9 पारितोषिकं आज इथे कॅश प्राइज देणार आहोत। पहिला गटाला 31,000चं, 21,000चं, 11,000, 5 व 2,500ची 5 बक्षिसं अशी आज आपण इथे वितरण करणार आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। रस्त्यांवरील श्वानांसाठी ठाण्यामध्ये प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आलेला आहे। सिटीजन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थेच्या वतीने उपवन तलाव येथे एम्फीथिएटर शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता। या शांततापूर्ण आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिली आहे। प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता। शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे। दिल्ली NCRमध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती। याविरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते। या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये शांततापूर्ण जमाव करून एक रॅली काढण्यात आली। कॅप फाउंडेशनचे सुशांत तोमर, डॉग मंत्राचे आकाश शुक्ला यावेळी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती ही आहे। महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृती करणे, आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती विविध प्रश्न उपस्थित केले आहेत। खाद्य केंद्र ठरवली जात नाहीत तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावं, आक्रमक श्वान ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाकडे यांसारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। भक्षक नाहीत, रक्षक आहे। 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 नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे, श्वानांचा आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत। तर त्या करण्यासाठी आम्ही एक 100 पानाचं एक गाईड बनवलेलं सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं। पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली, सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला, तेव्हा दिल्ली NCR मध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले, तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले। पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाचं। पण अजून एक 8 आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार, जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत
अख्ख्या देशातले सगळे पेटिशन, सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक्ट देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते पूर्ण देशभर ते लागू होणार. तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला, कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला जे आम्ही ठाणे शहरात करत होतो, जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले जे आहे मास अवेअरनेस, मास वॅक्सिनेशन आणि मास स्टरलायझेशन, फोकसिंग ऑन मास अवेअरनेस, जर हे जनजागरूकताचे विषय लोकांपर्यंत पोहोचले एस्पेशली सोसायटीज मध्ये आणि मुलांकडे शाळांमध्ये, कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलांसोबत होतात, म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू. त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल, पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढवून उपयोग नाही. जो कोल्ड चेन आपण म्हणतो, जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं ते बऱ्याचशा वेळी नीट होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेन मध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. सो त्याकरता आपल्याला जे आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून ते आहे की सगळ्या म्युनिसिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फीडिंग स्पॉट्स जमा केल्या पाहिजेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत. ते गार्बेज तुम्ही किती खाणं द्या ते तरी एक मेलेला उंदीर खाणार, ते गार्बेज मध्ये जाऊन तोंड घालणार. तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फीडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत. तर फीडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्वाचं आहे की त्या फीडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फीडर्स आहे हे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत. आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल, पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मुवमेंट नसते, कमी मुवमेंट असते, त्यावेळेला फीडिंग करवणं खूप गरजेचं आहे. शेल्टर असणं हे चांगली गोष्ट आहे, पण शेल्टरमध्ये कुत्र्यांना उचलून नुसतं रिलोकेट करणं ही चांगली गोष्ट नाही. तर शेल्टर कशाला हवेत की जे स्टरलायझेशन करायचे आहेत ज्या कुत्र्यांना किंवा जे कुत्रे आजारी आहेत त्यांची नीट तिकडे काळजी घेतली गेली पाहिजे. किंवा एबीसी प्रमाणे जसे जे कुत्रे चावटे होतात किंवा खूप जास्त हॅबिच्युअल बायटर आहेत जसे म्हणलं जातं आणि त्यांना परत रिलीज करता येत नाही, त्यांच्यासाठी जर आपण स्पेशलाइज्ड रिहॅबिलिटेशन सेंटर बनवू शकलो विथ अ बिहेवियरिस्ट ऑन पॅनल अँड अन ॲनिमल वेलफेअर ऑफिसर, हे आम्ही याच्यावरती काम करतोय आम्ही सुप्रीम कोर्टासाठी एक अर्ज देण्यासाठी. पण जर असं काही करता आलं, आपले रिसोर्सेस तिथे लावले तर आपलं 99% प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील जे आहेत. कारण प्रॉब्लेम सगळ्या कुत्र्यांचे नाही आहेत, प्रॉब्लेम आहेत जे चावतात किंवा ज्यांच्यामुळे लोकांना धोका येतो. त्यात नुसतं कुत्र्यांची चूक नाही तर आपण पण जनजागरूकता ठेवून कसं एम्पावर करता येईल लोकांना त्याच्यावरती विषय जर काढला आणि लोकांना त्याच्याबद्दल एज्युकेट आणि एम्पावर केलं तर हा प्रॉब्लेम 99% पुढच्या 5 वर्षात सॉल्व्ह होणार. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ ही एक अग्रगण्य सामाजिक संस्था डिस्ट्रिक्ट 3142 मध्ये कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इंटरॅक्ट क्लब देखील दरवर्षी स्थापन केले जातात. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची ठाण्यामध्ये असेच 5 क्लब आहेत. त्यात प्रामुख्याने सरस्वती सेकंडरी स्कूल, AK जोशी इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, यशोधन इंग्लिश मीडियम स्कूल, भगवती विद्यालय या शाळा आहेत. तसेच तरुण मुलांसाठी रोटरी क्लब देखील स्थापन केले जातात. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतच आहोत की आपल्याला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, थंडी, जास्त ऊन या हवामानात होणाऱ्या बदलांचा खूप सामना करावा लागतो. त्यामुळे आज येणारे आजारपण त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आपण प्लॅस्टिकचा अतिवापर आणि नाही त्या ठिकाणी त्याचा वापर करून विसर्जन करणं, त्यामुळे हे आपणच निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने पर्यावरण पोषक सर्व गोष्टींचा अभ्यास करून विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कसे टाळावे किंवा त्याचा वापर कसा कमी करायचा या उद्देशाने रद्दी पेपरपासून कागदी पिशव्या कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम नुकताच सर्व शाळांमध्ये घेतला आहे. रोटेरियन किरण बडे यांच्या पुढाकाराने स्नेही बॉबी विजयकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे. सरस्वती विद्या मंदिर मल्हार टॉकीज समोरच्या शाळेमध्ये हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी प्रेसिडेंट ममता पंजानी, युथ डायरेक्टर उत्तरा शिंदे, सिनियर रोटेरियन सुरेश कानकिया, शाळेचे सर शिवाजी पाटील, सचिव अमोल नाले उपस्थित होते. माझ्या शाळेचं नाव आहे सरस्वती सेकंडरी स्कूल. मी शिवाजी पाटील आणि हे रोटरीकडून इंटरॅक्ट क्लब शाळेसाठी चालवला जातो आणि हे सगळं काम मी पाहतो. आमचे सहकारी जे आहेत मुख्याध्यापक,
संचालक मंडळ किंवा संचालिका हे सगळे आम्हाला सपोर्ट करतात. म्हणून आजचा हा जो प्रोजेक्ट दिसतोय आपल्याला तो म्हणजे जेणेकरून पर्यावरणाला स्थिर बनवण्यासाठी पर्यावरणावर जी हानी झाली आहे प्लास्टिक म्हणजे आपण से टू नो प्लास्टिक म्हणजे त्याच्या मग ऑप्शन काय आहे तर मग पेपर जे डिग्रेडेबल आहे म्हणजे ते आपण रियूज करू शकतो किंवा रिसायकल करू शकतो. अशा वस्तूंचा उपयोग निर्माल्य म्हणजे आता येणारं काय आहे सण गणपतीचा उत्सव आहे मग त्याचं निर्माल्य येईल आणि ते आपण त्या बॅगमध्ये जर टाकलं प्लास्टिक ऐवजी कारण प्लास्टिक आपल्याला किती घातक आहे निसर्गाशी घातक आहे मानवाला घातक आहे मानव प्राण्यांना इतर प्राण्यांना घातक आहे. आपण पाहिलं मुंबईची स्थिती मागील प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे कितीतरी आपल्याकडे गटारी साचल्या होत्या म्हणजे तुडुंब भरलेले होते आणि त्याच्यामुळे बरेच हानी झाली होती. आजच्या घडीला आपण हा प्रोजेक्ट का की समाजाशी कनेक्ट होता येईल ह्या विद्यार्थ्यांना रुजवलं की मग हे विद्यार्थी आपल्या पालकांना सांगतील आणि आपल्याला हा प्रोजेक्ट थ्रू समाजाला काहीतरी शिकवण द्यायची आहे किंवा शीख द्यायची आहे जेणेकरून प्लास्टिक यूज करू नये यासाठी हा आजचा जो काही प्रोजेक्ट आहे हो निवडलेला आहे. मी ममता मंजानी आम्ही रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फा इथे सरस्वती शाळेत आलो आहोत आणि आम्ही पर्यावरणसाठी इको फ्रेंडली बॅग्स हे बनवण्याचा कार्यक्रम इथे सुरू आहे. मुलांना शिकवतोय की हे असे बॅग्स बनवून आणि आपण आता गणपती महोत्सव येतोय तर निर्मल्यासाठी हे असेच बॅग वापरायचे प्लास्टिकला नाही म्हणायचं आणि असे बॅग वापरून आपण पर्यावरणसाठी खूप चांगलं करायचं. तर इथे माझ्यासोबत आमची युथ डिरेक्टर उत्तरा शिंदे आहेत सिनियर पास्ट प्रेसिडेंट सुरेश कनाकी आहेत आणि हे आमचे पाटील सर आहेत हे शाळेचे कोऑर्डिनेटर आहेत हे आमचे डिरेक्टर आहेत अमोल नाले. तर हे आम्ही असं वर्कशॉप करतोय. तिकडे तुम्ही बघू शकता की आम्ही ओरिगॅमी हे प्रकार मुलांना शिकवतोय आणि त्यांना एज्युकेट करतोय की प्लास्टिकला नाही सांगून आपण कसं इको फ्रेंडली बॅग्स वापरू शकतो. आणि आमचा प्रोजेक्ट आहे न्यूजपेपर बॅग्स आम्ही बनवतोय आणि इको फ्रेंडली बॅग्स आहेत त्या पर्यावरणाला त्या पोषक आहेत आणि या बॅग्स आमचं मेन फोकस आहे टू क्रिएट अवेअरनेस की प्लास्टिक वापरायचं नाही पेपर बॅग्स वापरायच्या. आणि ह्या बॅग्सला आम्ही आता हे येणारं जो गणपती गणेशोत्सव आहे तर तेव्हा निर्माल्य टाकण्यासाठी नागरिकांना आम्ही त्या वाटणार आहोत वेगवेगळ्या स्टॉल्सवर गणपतीच्या स्टॉल्सवर जाऊन आणि त्या बॅगला आम्ही आमच्या क्लबतर्फे आम्ही एक टॅग बनवलेला आहे ज्याच्यावर ती बॅग जर फाटली तर इथे एक स्कॅन करू शकतो आणि ह्या स्कॅनरमध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे की कसं परत तुम्ही ती बॅग बनवू शकता पुढच्या यूज करता. ह्या बॅगचा वापर आता तर आपण लगेचच निर्माल्यासाठी वापरणार आहोत पण पूर्ण वर्षभर आपण तो गिफ्ट देण्याकरता विविध उपयोग आहेत त्याच्यासाठी हा करायचा आहे. आणि हा उपक्रम माझा क्लब रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ हा आम्ही घेतलेला आहे. कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून 2019 नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत भत्ता सुरू होईल अशी माहिती माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तातडीची बाब म्हणून सन 2019-20 मध्ये आरोग्य विभागाअंतर्गत विविध सर्वांगात कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. सदर कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी निवेदन दिलं असून त्यांची प्रत जोडली आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कोविड प्रतिबंध अंतर्गत कंत्राटी भरतीसाठी जाहिरातीनुसार मुलाखत घेऊन कागदपत्र पडताळणी करून विहित कार्यपद्धतीचा वापर करून नियुक्ती केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचारी मागील सुमारे 5 वर्षापासून काम करत आहेत. सन 2020 मध्ये कोविड-19च्या कालावधीत अत्यंत खडतर कालावधीमध्ये ठाणेकर नागरिकांच्या दृष्टिकोनातून स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना आरोग्य सेवा दिली असून सध्या ते महापालिकेच्या विविध विभागांतर्गत काम करत आहे. सध्या महापालिकेच्या विविध विभागांमध्ये एकूण 590 कर्मचारी हंगामी स्वरूपात काम करत आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी शासन सेवेतील प्रवेशाची कमाल वयोमर्यादा ओलांडली असून त्यांचा अन्य ठिकाणी नोकरी मिळण्यास मार्ग बंद झालेला आहे. अशा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने त्यांच्या योगदानाचा विचार करून तात्पुरत्या सेवा एक वेळची विशेष म्हणून
नियमित केल्या आहेत. कोविड-19 या जागतिक महामारीमध्ये ठाणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून नागरिकांचा जीव वाचवला असून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती निवेदनाद्वारे माजी महापौर अशोक वैती यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. हे निवेदन देताना यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे, राजेंद्र साप्ते तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी सदर कर्मचाऱ्यांची कामाची चाचणी करून त्यानुसार त्यांना पात्र केलं जाईल असं देखील सांगत याबाबत एक प्रकारची सकारात्मकता दर्शवली आहे. ह्या संदर्भातली कोविड मधली ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट 14 ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या आपल्या तळावफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली. त्यावेळी कमसे कम 350 ते 400 मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी, पण ज्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल, नियमाप्रमाणे ते करण्यात यावं. त्याच्यामध्ये अजूनही काही 3 मुद्दे आहेत. एक वयाची अटीचं असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल, तो अनुभव आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदे साहेबांनी सूचना दिली. आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदे साहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब हे घेतीलच. त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले 2-4 ते 5 कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील. कोविड मध्ये जे मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले होते, आता त्यापैकी बरेचसे लोक कोविडची कालावधी संपल्यानंतर सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यांची बरेचशी मागणी आहेत. 15 ऑगस्टला शासकीय कार्यक्रमानंतर यापैकी 200-250 लोक माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटले होते आणि तेव्हाच ऑनरेबल DCM सरांनी मला निर्देश दिला होता की यांना लगेच वेळ देऊन यांचे गाऱ्हाणे ऐकून घ्या, समजून घ्या आणि कायदेशीर पद्धतीने त्याचा काय मार्ग काढता येईल तो मार्ग सुद्धा आपण काढा. त्याच्या अनुषंगाने सोमवारची वेळ या कर्मचाऱ्यांना आम्ही चर्चेसाठी दिलेला आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे विविध जे विषय आहेत ते समजून आपण पुढील कारवाई करणार आहे. असे सरसकट सांगता येत नाही की कंत्राटी कामगार आम्ही नियमित करणार आहे, कारण त्याचे नियम निकष आहेत. शासनाने त्याच्यासाठी एक कार्यपद्धती ठरवली आहे. आता महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे तर साधारणतः 1774 कर्मचाऱ्यांची नवीन आपण भरती करत आहोत. यामध्ये हे कर्मचारी सहभागी होऊ शकतात परीक्षेत. नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्वतःचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना काही एज रिलॅक्सेशन दिला होता. तो विचार आम्हीही केला आहे. आम्ही सुद्धा एज रिलॅक्सेशन दिला. सो विहित प्रक्रिया पूर्ण करून त्यापैकी ज्यांची निवड होईल ते निश्चितरित्या नियमित होऊ शकतात. कोविडचा आता महत्वाचा विषय, अनेक विषय वैती साहेबांनी सांगितले, परंतु कोविडच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातला एकच नेता असा होता जो घरी न बसता कोविडच्या रोगाला न घाबरता त्या ठिकाणी नागरिकांच्या मदतीला धावत होता. ज्यावेळेला सक्का भाऊ देखील हात लावत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी सर्व ठिकाणी मेहनत करत होते, काम करत होते. त्या माध्यमातून त्यांना 2दा कोविड झाला आणि त्याच्यातनं ते बचावून पुन्हा कामाला लागले. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि आमचे नेते त्या ठिकाणी काम करत असताना अनेकांना आवाहन केलं की तुम्ही देखील या सेवेमध्ये या. परंतु बऱ्याच 1000 लोकांना जेव्हा आम्ही बोलवलं तेव्हा 300-400 ही सर्व आमची मंडळी त्या ठिकाणी ताकदीने काम करायला, न घाबरता काम करायला आली. आज त्यांना विसरून चालणार नाही. ज्या लोकांनी अनेकांचे जीव वाचवले, ठाण्यामध्ये विशेषतः ठाण्याबद्दल बोलले की जीव वाचवले, जीवाची पर्वा नाही केली आणि अशा लोकांचं महत्व एकनाथराव शिंदे साहेबांना आहे. त्यांनी ते फार मनावर घेतलेले की माझ्या त्या कामगारांवर अजिबात अन्याय होणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत. आम्ही ही सर्व मंडळी आनंद आश्रमातून हे काम करतोय की प्रत्येक कामगाराला न्याय मिळाला पाहिजे. आणि मला आज आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्त देखील सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचना 4 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदवता येतील, असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम
5(3)च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या, प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. ठाणे महानगरपालिकेतील एकूण सदस्यांची संख्या 131 आहे. एकूण प्रभागांची संख्या 33 आहे. त्यापैकी 4 सदस्यीय प्रभागांची संख्या 32 असून 3 सदस्यीय प्रभागांची संख्या 1 आहे. प्रारूप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, 5 पाकाडी, ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यकालीन वेळेत खुला राहणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.